बिघोण अपहरण प्रकरणाला नाट्यमय कलाटणी। बेपत्ता तरुणी मध्यरात्री बारामती पोलिसात हजर। जबाबात केला मोठा खुलासा। सविस्तर बातमी। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बिघवणमध्ये नुकत्याच घडलेल्या एका कथित अपहरण प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती। मात्र आता या संपूर्ण प्रकरणाला एक अतिशय नाट्यमय वळण मिळाले आहे। ज्या 21 वर्षीय तरुणीचे भर दिवसा बळजबरीने अपहरण झाल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनी केला होता, तीच तरुणी काल मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाली आहे। आपण स्वतःच्या मर्जीने घरातून गेलो होतो, आपल्यावर कोणतीही जबरदस्ती करण्यात आली नव्हती, असा स्पष्ट जबाब तिने पोलिसांसमोर नोंदवला आहे। नेमकी घटना काय होती? मंगळवारी 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे समोर आले होते। संबंधित तरुणीचे येत्या 22 तारखेला लग्न ठरले होते। याच लग्नाच्या खरेदीसाठी ती आपल्या आई आणि भावासोबत बाजारात गेली होती। खरेदी आटपून ते सर्वजण दुचाकीवरून घरी परतत असताना वाटेत 2 सख्ख्या भावांनी त्यांना अडवले। तरुणीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात थेट मिरचीपूर फेकून त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर तरुणीला बळजबरीने एका टेम्पोमध्ये बसवून पळवून नेण्यात आले, अशी गंभीर फिर्याद तिच्या घरातील व्यक्तींनी पोलिसात दिली होती। या तक्रारीवरून पोलिसांनी जहीर हरून शेख आणि आयान हरून शेख, राज शेख वस्ती, स्वामी चिंचोली, तालुका दौंड यांच्यावर बिघवार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। घटनेचे पडसाद आणि पोलिसांचा तपास। या घटनेनंतर बिघवारमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती। रात्रीच्या वेळी संतप्त जमावाने पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली होती। आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी बिघवण बंदची हाक देण्यात आली आणि आंदोलकांनी काही काळ पुणे सोलापूर महामार्गही रोखून धरला होता। घटनेचे गांभीर्य आणि वाढता तणाव ओळखून पोलिसांनी तरुणीचा शोध घेण्यासाठी तब्बल 6 विशेष पथके रवाना केली होती। तसेच सुमारे 165 किलोमीटरचा रूट मॅप तयार करून कसून तपास सुरू केला होता। या संपूर्ण तणावाच्या पार्श्वभूमीवर कोणीही मोर्चे काढू नयेत, कायदा हातात घेऊ नये किंवा कुठलाही धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये, असे सक्त आवाहन पोलिसांकडून करण्यात आले होते। तरुणीचा व्हिडिओ आणि पोलिसात हजेरी। पोलिसांचा सर्वत्र शोध सुरू असतानाच या तरुणीचा आणि तिच्या सोबत असलेल्या तरुणाचा एक व्हिडिओ समोर आला। या व्हिडिओमध्ये तरुणीने स्पष्टपणे सांगितले की माझे कुणीही अपहरण केलेले नाही किंवा माझ्यावर जबरदस्ती झालेली नाही, मी माझ्या स्वतःच्या इच्छेने आले आहे। जहीर शेख आणि माझे गेल्या 9 वर्षांपासून प्रेम संबंध आहेत। या व्हिडिओमुळे तपासाची दिशाच बदलली। तसेच पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या कॉल डिटेल्सनुसार या दोघांचे गेल्या महिनाभरापासून फोनवर बोलणे सुरू असल्याचंही निष्पन्न झाले। अखेर 21 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 1:30 ही तरुणी बारामती शहर पोलीस ठाण्यात पोहोचली। तिथे तिने पोलिसांना घडलेला सर्व घटनाक्रम सांगितला आणि आपण स्वेच्छेने गेल्याचा अधिकृत जबाब नोंदवला। दरम्यान पहाटे 5:30 वाजता पोलिसांनी संबंधित तरुणाला एका खासगी वाहनातून अन्यत्र नेले असून त्याला कुठे नेले याबाबत पोलिसांकडून कमालीची गुप्तता बाळगण्यात येत आहे। एका अपहरण नाट्याचा शेवट तरुणीच्या स्वेच्छेने हजर होण्याने झाला असला तरी पोलीस या संपूर्ण प्रकरणाची पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडत आहेत।